नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, तेव्हा आपण अशा चांगल्या गोष्टींचं कौतुक करतो का? मुलांनो, शाब्बास, खूपच छान, खूपच सुंदर, तू खूपच छान केलंस. हे शब्द खूप छोटे वाटत असले तरी ते शब्द कधी कधी एखाद्याच्या मनाला खूप मोठी ताकद देतात. चला तर मग मुलांनो, ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे कौतुकाची थाप. मुलांनो, एका शाळेत सचिन नावाचा मुलगा शिकत होता. तो अभ्यासात ठीकठाक होता, पण चित्रकलेत मात्र तो खूपच हुशार होता. तो खूप सुंदर सुंदर चित्र काढायचा. एके दिवशी शाळेत वर्ग शिक्षकांनी शाळा स्तरावर चित्रकला स्पर्धा घेतली. सचिनने खूप मेहनत घेऊन एक सुंदर चित्र काढलं. चित्र पूर्ण झाल्यावर त्याने लगेच ते आपल्या शिक्षकांना दाखवलं. शिक्षकांनी चित्र पाहिले आणि ते म्हणाले, सचिन, खूपच सुंदर. सचिनला खूपच आनंद झाला. मुलांनो, सचिनला बक्षीस मिळालं नाही, पण शिक्षकांचं ते खूपच सुंदर त्याच्यासाठी बक्षिसापेक्षाही मोठं होतं. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या मित्राच्या वहीत लिहिलेलं सुंदर हस्ताक्षर पाहिलं आणि तो म्हणाला, अरे वा, तुझं अक्षर खूपच छान आहे. मित्र हसला. त्यालाही खूप आनंद झाला. तिसऱ्या दिवशी एका मुलाने वर्गातील कचरा स्वतःहून उचलला. सचिन त्याला म्हणाला, शाब्बास, तू खूप चांगलं काम केलंस. असं करता करता सचिनच्या एका छोट्याशा सवयीमुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुंदर बदल घडून येऊ लागला. मुलं एकमेकांचं कौतुक करू लागली. कोणी चांगलं वाचलं तर टाळ्या मिळायच्या, कोणी सुंदर चित्र काढलं तर कौतुक व्हायचं, कोणी दुसऱ्याला मदत केली तर त्याला शाब्बासकी मिळायची. वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. एके दिवशी शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांना विचारलं, आपण एखाद्याचं कौतुक केलं तर आपल्याला काय मिळतं? एक मुलगा म्हणाला, सर, काहीच नाही. सर हसले आणि म्हणाले, मुलांनो, कौतुक केल्यावर आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं फुललेलं हास्य मिळतं. मग सरांनी मुलांना आणखी एक प्रश्न विचारला, मुलांनो, त्या हास्याची किंमत किती? सगळे विद्यार्थी शांत झाले. सर म्हणाले, मुलांनो, त्याची किंमत पैशात करता येत नाही. त्या दिवशी सचिनला एक सुंदर गोष्ट समजली. कौतुक करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, तर मन मोठं असण्याची गरज आहे. तसेच काही मोठी भेट देण्याचीही गरज नाही. कधी कधी फक्त 2 शब्द पुरेसे असतात. अरे वा, तू छान केलंस. मुलांनो, कौतुकाचे हे 2 शब्द एखाद्याच्या मनात आत्मविश्वासाचा एक मोठा दिवा पेटवू शकतात. म्हणून मुलांनो, चांगलं काम दिसलं की कौतुक करा. आईने केलेल्या कामाचं कौतुक करा. बाबांनी केलेल्या कामाचंही कौतुक करा. बाबांना धन्यवाद द्या. थोडक्यात काय मुलांनो, चांगलं दिसलं की कौतुक करा. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत तुमच्या मनात विचारांची फुले उमलत ठेवा आणि हो, चांगल्या कामाचं कौतुक मात्र मनापासून नक्की करा. मनापासून नक्की करा. धन्यवाद.